नमस्कार महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई यांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार. बहिणींनो बघा, प्रत्येकच जिल्ह्यामध्ये तापमान खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येकच जिल्ह्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय जे आहे तर ते निर्णय घेत आहे की सुट्टी द्यायची की नाही द्यायची किंवा कार्यालयाची वेळ कमी करायची की नाही करायची. आता ह्या संदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचं पत्र निघालेलं आहे. आपण मागे सांगितलं होतं की वर्धा जिल्ह्यामध्ये सुट्टी होती, परंतु ती एकाच दिवसाची घोषित करण्यात आलेली होती. काही ग्रुपवरती असं आलेलं होतं की 1.5 महिन्यासाठी ती सुट्टी होती, परंतु त्याचं परिपत्रक त्या ठिकाणी निघालेलं नव्हतं. त्यामुळे ती बातमी समजा एक प्रकारे चुकीचीच ठरली. परंतु आता ऑफिशियल पत्र निघालेलं आहे नागपूर जिल्ह्यासाठी आणि नागपूर जिल्ह्यामध्ये सगळ्या अंगणवाडीची जी वेळ आहे आपण जर बघितलं तर ते सकाळी 7 वाजतापासून सकाळी 10:30 वाजेपर्यंत ठेवण्यात आलेली आहे. किती वाजतापासून? सकाळी 7 वाजतापासून तर सकाळी 10:30 वाजेपर्यंत ही वेळ ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळं कुठेतरी अंगणवाडी सेविकांसाठी आणि मदतनीस ताई यांच्यासाठी सोबतच जी बालकं आहेत त्यांच्यासाठी ही चांगली बाब आहे, चांगली बातमी आहे, चांगला निर्णय आहे असं म्हणायला काही हरकत नाही. खूपच ऊन सध्या वाढलेलं आहे. उन्हाची तीव्रता खूप जास्त आहे. आता दुसरा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे काय, की प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडे हे अधिकार आहेत, की ते जिल्हाधिकारी कार्यालयाला काही गोष्टी सूचित करू शकतात, की आपल्या जिल्ह्यामध्ये सध्याची तापमान ची परिस्थिती नेमकी काय आहे. मग आपण सुट्टी द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे किंवा कार्यालयीन वेळेमध्ये बदल करायला पाहिजे की नाही. आता यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये त्यांनी काय निर्णय घेतला, की शाळा, त्याच्यानंतर प्राथमिक शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील आणि अंगणवाड्या असतील, तर यांची वेळ जी आहे ती सकाळी 7 वाजतापासून 10:30 पर्यंत केली. हा चांगला निर्णय आहे. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा असा निर्णय व्हायला पाहिजे, कारण की लहान लहान मुलं आहेत. किमान अंगणवाड्यासाठी सुद्धा हा निर्णय व्हायलाच पाहिजे असं वाटते. तुम्ही कोणीही अंगणवाडी ताईला विचारा, सकाळची खूप जास्त ऊन असते, लहान लहान मुलं आहेत, खूपच लहान मुलं आहेत. साहजिकच ते काही 7 वाजता अंगणवाडीमध्ये येऊ नाही शकणार. परंतु जो काही वेळ आहे तर त्या वेळेमध्ये त्यांना पोषण आहार आणि शालेय शिक्षण देऊन त्यांना घरी पाठवता येऊ शकतं. सध्या ऊन आहे, सर सलामत तो पगडी 50 असं जे म्हणतो आपण, तर पालक सुद्धा आपल्या मुलांप्रती खूपच अवेअर आहेत, जागरूक आहेत आणि अंगणवाडी सेविका ताईंच्या सुद्धा प्रकृतीचा जर आपण विचार केला तर हा अतिशय चांगला निर्णय आहे. तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये लागू व्हायला पाहिजे. अशी संघटनांनी सुद्धा त्या ठिकाणी कुठेतरी तयारी करायला पाहिजे. तशी निवेदन अंगणवाडी संघटनांच्या माध्यमातून आणि ताईंच्या वतीनं सुद्धा प्रशासनाला दिले गेले पाहिजेत. याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे? नागपूर जिल्ह्यामध्ये जो निर्णय झाला त्यावरती सुद्धा तुम्हाला काय वाटतं? हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून ताईंनो तुम्ही नक्की कळवा. काळजी घ्या, ऊन खूप जास्त आहे. खूप खूप धन्यवाद.